पहिली चळवळ जी सुरू झाली ती पाण्याची चळवळ आणि हरित वसईची चळवळ सुरू झाली. म्हणजे टँकरने जेव्हा पाणी उपसा गावातून सुरू झाला तेव्हाच वसईकरांनी खरं ओळखलं की हे आपल्या भविष्यात येणारं संकट आहे. मग मुळगाव असो, गिरीज असो किंवा उत्तर वसईतले काही गावं असोत, तिथे तिथे महिला रस्त्यावर आल्या आणि महिला रस्त्यावर येऊन त्यांनी तिथे टँकर्स अडवले, मशीन्स बंद पाडल्या, केसेस दाखल झाल्या. परंतु काही प्रमाणात काही वर्ष हा पाणी उपसा थांबला. वसईकर नेहमी म्हणजे पंढरीनाथ चौधरी जोपर्यंत आमदार होते, त्यानंतर डॉमिनिक गोन्साल्विस आमदार होते. पंढरीनाथ चौधरी तर कामणच्या भागामध्ये 2-3 ठिकाणी शासकीय सर्वे केलेला आहे आणि तिथे धरणं, छोटी धरणं की ज्याच्यातून वसईची त्या काळच्या वसईची आणि आता काही वर्षापर्यंत विकसित झालेल्या वसईची पाण्याची तहान भागली असती. परंतु पंढरीनाथ चौधरींनी केलेल्या कामाला श्रेय मिळू नये म्हणून त्यानंतर आलेले आमदार हितेंद्र ठाकूर यांनी त्या प्रकल्पाकडे शासनाने आणि त्यांनी दुर्लक्ष केलं.